हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की पूजा आणि चार्ली हे दोघंजण तर तिकडनं पळून गेलेले असतात आणि आता कृष्णाची नजर ही दुष्यंतवरती पडलेली असते। आता इथे पूजा विचार करते, अरे ही कृष्णा इथे कशाला आली। तोपर्यंत आता कृष्णा ही दुष्यंतला बघते आणि ती आता दुष्यंतला वाचवण्यासाठी पुढे सरसावत असते। त्याबरोबर पूजा आता चार्लीला घेऊन एका कोपऱ्याला बाजूला लपून जाते। तर आता लगेचच इकडे आता बंट्या म्हणत असतो, अगं कृष्णे, जर तू आता इथं गेलीस तर मग ती बाई पळून जाईल की काय करायचं आता। कृष्णा म्हणते, ती बाई नंतर आधी माझं 7 जन्माचं वचन। आणि मग कृष्णा आता धावतच तिकडनं दुष्यंतकडे येते। बंट्या तिला हात पकडून थांबवत असतो, पण कृष्णा बंट्याचं काही एक ऐकत नाही। ती थेट येते आणि आता ते जे गुंड असतात जे दुष्यंतला मारत असतात त्यांच्यावर जोरात ओरडते, दुष्यंत सरकार। आणि मग आता ती दुष्यंतजवळ पुढं येते आणि आता ती त्या गुंडांना मारायला लागते। आता बंट्यासुद्धा हात साफ करतो, तिला मदत करत असतो। बंट्या पण गुंडांना मारतो, कृष्णासुद्धा गुंडांना मारत असते। कृष्णाने हातामध्ये एक काठी घेतलेली असते आणि काठीच्या साहाय्याने दुष्यंतजवळ येणाऱ्या प्रत्येकाला ती लांब ढकलत असते, मारत असते। आता शेवटी कृष्णा ते सगळ्यांना बेदम मारते आणि मग सगळेजण हे तिकडनं पळून जातात। आता सगळे गुंड तिकडनं निघून गेल्यावर त्यांचा जो एक बॉस उरलेला असतो तो आता कृष्णाच्या समोर आलेला असतो आणि तो आता कृष्णाबरोबर कबड्डी जसं काय करत असतो। कृष्णा त्याच्या टकल्यात सुद्धा एक जोरदार काठी ठेवून देते। त्याबरोबर मग मात्र आता तो सुद्धा तिकडनं पळून गेलेला असतो। आता कृष्णा दुष्यंतला घेऊन तिकडनं जाणारच असते, पण त्यावेळी बरोबर एक व्यक्ती येते आणि मागून आता ती दुष्यंतच्या डोक्यामध्ये एक बांबू मारते। त्याबरोबर आता इथे पूजा ही चार्ली बरोबर पळून गेलेली असते। तर आता इथे एवढा सगळा मार खाल्ल्याच्या नंतर ह्या गुंडांमध्ये ताकद नसते की अजून कृष्णाचा मार खावा। तर आता ते गुंड पळून गेल्यावर कृष्णा दुष्यंतचं डोकं मांडीवर घेऊन बसते। तर आता बंट्या म्हणतो, कृष्णे, अगं अशानं कसं व्हायचं आपलं, आता ती बाई तर पळून गेली की आता आपण काय करायचं ग। त्यावर पुढं तो विचारतो, आता तू स्वतःला निर्दोष सिद्ध कसं काय करणार। कृष्णा म्हणते, बघूया। आता कृष्णा ही दुष्यंतचं डोकं मांडीवरती घेऊन बसलेली असते। आता एवढं मोठं संकट तिच्यावर ओढवलेलं असतं तरी तिला काळजी ही मात्र फक्त दुष्यंतचीच वाटत असते। त्यानंतर आता चार्ली आणि पूजा पळत पळत लांब आलेले असतात। आता चार्लीला जंगली प्राण्यांचा आवाज येतो। चार्ली म्हणत असतो, गौतू, हा आवाज कसला येतोय, जंगली ॲनिमल्स तर नाही येत नाही इथे, ते मला खाऊन तर टाकणार नाही ना। मला खूप भीती वाटते आहे गौतू, मला कळत नाही आहे आपण इथे कुठे अडकलो होते। त्यावर पूजा म्हणत असते, चार्ली प्लीज यार, उगाच डोकं नको खराब करूस माझं। त्यावर चार्ली म्हणतो, अगं तुमचं हे गाव खूप हॉरिएबल आहे, इथे कोणीही कोणाला मारतं, कोणीही कोणाला झोडतं, असं कसं होतं। त्याबरोबर पूजा आता सांगत असते की चार्ली गप्प बस ना। त्याबरोबर तो म्हणतो, आता मी काय करू ते मला तू सांग। त्यावरती म्हणते, काय करू म्हणजे झालं आता तुझं काम, आता तू निघू शकतोस, तू जा घरी। त्याबरोबर चार्ली म्हणतो, अगं काय, आता मी कुठे जाऊ इथून, आता तर मला गाडी बस काही मिळणार सुद्धा नाही आहे। हे बघ गौतू, असं नको करूस, नको बोलू ग असं, मला असं अर्ध्या वाटेवरती प्लीज सोडू नकोस गौतू। त्यावरती म्हणते, हे बघ, आता हा तुझा प्रॉब्लेम आहे, मी काही नाही करू शकत, मी निघाले। आणि ती आता तिकडनं जाते। आता इथे मागून चार्ली ओरडत असतो, गौतू थांब, गौतू अगं थांब ना, मी कुठे जाऊ गौतू। पण गौतमी काही थांबत नाही, ती तिकडनं थेट निघून जाते। त्याबरोबर आता इथे कृष्णा आणि बंट्यानं दुष्यंतला घरी आणलेलं असतं। त्याबरोबर आता कृष्णा जोरजोरानं हाका मारत असते, बाळजाबाई थोरलं सरकार, बाळजाबाई थोरलं सरकार। मग आता तिथं बाळजाबाई येतात। तर आता बाळजाबाई विचारतात, अरे काय झालं याला। त्याबरोबर मग कृष्णा सांगते, आंबेवाडीजवळ यांची गुंड्यांबरोबर मारामारी झाली आहे। त्याबरोबर आता जयकांत आणि सदा येतो आणि दुष्यंतला लगेचच आधार देऊन तिकडनं घरात घेऊन जातात। आता कृष्णासुद्धा त्यांच्या मागोमाग दुष्यंतबरोबर आत जात असते। तर बाळजाबाई तिला म्हणतात, थांब, तू कुठं निघालीस। त्यावर कृष्णा म्हणते, ते दुष्यंत सरकार। बाळजाबाई म्हणतात, तो माझा पोरगा आहे, त्याची काळजी तुला करायची गरज नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जो पावतर स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाहीस नव, तो पावतर या घराची पायरीसुद्धा चढू नकोस, समजलं।
काय करायचं ते म्या बघून घेईन आणि मग त्या तिकडनं निघून जातात. आता लगेचच कृष्णाला बंट्या म्हणत असतो, बघितलंस कृष्णे कशा पायी मध्ये पडलीस. जर आता त्या बाईच्या मागं आपण गेलो असतो, त्या बाईला घेऊन आलो असतो तर आपण बाळजाबाईंसमोर आज तिला उभं करू शकलो असतो. आणि जर तिला आता इथं बाळजाबाईंमुळं उभं केलं असतं का नाही तर बाळजाबाई बी तुला असं बोलल्या नसत्या. बाळजाबाईंमुळं खरं खोटं झालं असतं आणि कायमची तुझ्या मागची ही लफडी मिटली असती. कृष्णे अगं आता आपल्या हातात येळ भी लई कमी राहिला आहे. काय करणार आहेस तू, कशी सौताला निर्दोष सिद्ध करणार आहेस, मला काय एक कळना झालं. त्याबरोबर आता लगेचच इकडं बंट्या हा आलेला असतो घरामध्ये. तर भक्ती विचारते, बंट्या तू इथं आहेस, मग कृष्णी कुठं आहे. त्यावर बंट्या आता म्हणतो, कृष्णी हाय बाहेर. त्यावर लगेचच आता भक्ती म्हणते, म्हणजे बाळजाबाईंनी तिला घरात घेतलेलं नाहीच नवं, या घरची सून आहे ती, तरी बी तिला बी न्याय सारखाच. बाळजाबाईंनी आज पावतर कधी बी त्यांच्या तत्वांसोबत तडजोड केलेली नाही, मग आज तरी त्या तडजोड कशी करतील. जेव्हा कृष्णा निर्दोष आहे त्यासनी कळल तेव्हा त्या आपणच कृष्णाला घरात घेतील. पर कृष्णा आता निर्दोष आहे हे ती कसं सिद्ध करल मला काय बी कळना झालंय. मला तर समध्या गोष्टींचं लई टेन्शन यायलंय बघ. त्याबरोबर आता बंट्या हा लगेचच भक्तीला घडलेला सर्व प्रकार सांगायची सुरुवात करतो. अगं भक्तीताई लई मोठी गडबड झाली आहे. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो की आम्ही दोघंजणं जेव्हा शोधाशोध करायला निघालो तेव्हा तिथं आम्हाला साडी जाळत असलेली एक बाई दिसली. आम्ही तिच्या मागं बी पळालो, पर कृष्णीच्या पायात दोरखंड अडकला. त्यामुळं मग कृष्णीच्या पायातला दोरखंड काढेपर्यंत ती बाई जरा लांब गेली. त्या बाईच्या मागं मागं आम्ही बी तिथपावतर पोहोचलोच आणि आता आम्ही त्या बाईला पकडणार बी होतो. पण इतक्यात कृष्णीला दिसले दुष्यंत सरकार. दुष्यंत सरकारांची आंबेवाडीजवळ मारामारी झाली होती. मग काय कृष्णीनं त्या बाईला तिथंच सोडलं, दुष्यंत सरकारांजवळ गेली आणि दुष्यंत सरकारांबरोबर मारामारी करणाऱ्या लोकांना ती मारत राहिली आणि तोपर्यंत ती बाई हातातनं निसटली. आता काय करायचं कसं करायचं मला काही एक सूचना झालंय बघ. समधी गडबड होऊन बसली आहे. असं म्हणताना त्याला आता घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. मला एक कळना झालंय कृष्णीला काय गरज होती तिथं यायची आणि त्या गुंडांबरोबर मारामारी करायची. आता कृष्णीनं दुष्यंत सरकारसनी तर वाचवलं, पण तिचं काय, तिला कोण वाचवणार. तुला ठावा आहे काय. अगं कृष्णीनं आता दुष्यंत सरकारासनी घरला बी आणलं, पर बाळजाबाईंनी तिला घरात नाही घेतलं. त्या काय म्हणाल्या, सौताला निर्दोष सिद्ध कर आणि मग घरला ये म्हणून. मग काय गरज होती कृष्णाला हे समज करायची. त्यावर मग आता भक्ती ही लगेचच बंट्याला सांगते, बंट्या एक गोष्ट कायम ध्यानात ठेव. कुठल्या बी बाईसाठी समध्यात पहिलं महत्त्वाचं असतं ते म्हणजे तिचं सौभाग्य. तिचं सौभाग्य सुखी असलं नवं का मग तिला बाकी कशाची बी फिकीर नसते. बाकी समद ती सौताहून निभवून नेते, पर तिचं सौभाग्य तिचं कुकू तेवढं फक्त सुखात लागतं बघ बाईला. आणि राहिला प्रश्न आपल्या कृष्णीचा, तर ती कृष्णा आहे आपली, ती सौताला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार, खात्री आहे माझी. त्याबरोबर इथं बाळजाबाई या दुष्यंतला उठवत असतात. दुष्यंत, ए दुष्यंत, बाळा उठ रे, दुष्यंत दुष्यंत. पण दुष्यंत काही शुद्धीवरती येतच नसतो. त्याबरोबर त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात. आता बाळजाबाई डॉक्टरांना म्हणत असतात, डॉक्टर काय झालं आहे माझ्या दुष्यंतला, बघा ना, तपासा. हवं तर आपण तालुक्याच्या दवाखान्यात जाऊ, नाहीतर जिल्ह्याच्या दवाखान्यात जाऊ, माझ्या लेकाला बरं वाटलं पाहिजे. अहो कधीपासून हाका मारायलोय, काय उत्तरच द्या ना. त्याबरोबर आता डॉक्टर दुष्यंतला तपासतात आणि म्हणतात, बाळजाबाई इतकं काळजी करण्यासारखं काहीही झालेलं नाही आहे. दुष्यंत सरकार हे अगदी व्यवस्थित आहेत. मी काही गोळ्या औषधं देतो, तेवढ्या घेतल्या की मग ते आपोआपच शुद्धीवरती येऊन जातील. त्याबरोबर आता गणपतसुद्धा म्हणत असतो, अहो नाही, त्याच्या डोक्यामध्ये काठी मारलेली आहे. तुम्ही जर सांगा गरज असेल तर आम्ही ताबडतोब गाडी काढतो, आपण त्याला घेऊन जाऊया तालुक्याच्या गावाला, काहीच हरकत नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच डॉक्टर हे गणपतला म्हणत असतात, गणपत साहेब अहो विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही जे सांगतोय त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. दुष्यंत सरकारांना इतकं दवाखान्यात न्यावं असं काहीही झालेलं नाही आहे. खरोखर ते व्यवस्थित आहेत. मी औषध दिलं आहे, मग त्यांना बरं वाटेल. त्याबरोबर गणपत म्हणत असतो, डॉक्टर नक्की बरं वाटेल ना आमच्या दुष्यंतला. नाही म्हणजे जर काही असेल तर तसं सांगा तुम्ही आम्हाला, आम्ही ताबडतोब दवाखान्यात जाण्याची व्यवस्था करतो. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, नाही नाही, इतकी काळजी करण्यासारखं काही नाही आहे. त्यांना सकाळपर्यंत बरं वाटेल आणि मग जर त्यांना बरं नाहीच वाटलं तर मी माझा नंबर तर तुमच्याकडे दिलेलाच आहे, तुम्ही मला कधीही बोलवू शकता. आता मी येतो. त्याबरोबर आता लगेचच डॉक्टर हे एवढं बोलून तिकडनं बाहेर पडायला लागतात. तर इकडे आता
भक्ती, कृष्णा, बंट्या हे तिघंसुद्धा डॉक्टर बाहेर कधी येतील याचीच वाट बघत असतात, जेणेकरून कृष्णालासुद्धा आता दुष्यंतची चौकशी करता येईल. इतक्यात त्या ठिकाणी डॉक्टर आणि अढळराव आलेले असतात. कृष्णा आता ताबडतोब डॉक्टरांना विचारायला लागते, डॉक्टर, दुष्यंत सरकार कसे आहेत? ते ठीक आहेत नवं? म्हणजे त्यासनी जास्ती लागलेलं नाही नवं? त्यावर डॉक्टर सांगतात, कृष्णा अगं इतकी काळजी नको करू, दुष्यंत सरकार ठीक आहेत, त्यांना इतकं काही झालेलं नाही आहे. त्यावर कृष्णा म्हणते, नाही डॉक्टर, अहो त्यांच्या डोक्यामध्ये त्या गुंड्यानं एका काठी बी आणली होती नवं, म्हणून मी विचारायलो दुष्यंत सरकार नक्की ठीक आहेत नवं? डॉक्टर म्हणतात, हो कृष्णा, तू फार काळजी करतेस, ते एकदम व्यवस्थित आहेत. कृष्णा म्हणते, नक्की डॉक्टर ते ठीक आहेत नवं? दुष्यंत सरकारसनी फक्त बरं वाटाय हवं, बस बाकी मला काय बी नगं. त्यावर डॉक्टर म्हणतात, हो हो, तू काही काळजी करू नको, ते एकदम व्यवस्थित आहेत आणि त्यांना लवकर बरंसुद्धा वाटेल. बरं चल आता मी निघतो. एवढं बोलून डॉक्टर हे तिकडनं चाललेले असतात. अढळराव डॉक्टरांसमोर हात जोडत, डॉक्टर तुम्ही एवढ्या वेळेवर आलात त्याबद्दल तुमचे आभार असं म्हणतात. त्यावर डॉक्टर म्हणतात, अहो हे माझं कर्तव्य आहे थोरले सरकार, आणि डॉक्टर तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता लगेचच अढळराव कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला म्हणायला लागतात, कृष्णे, खरंच आज तुझा लय अभिमान वाटायला आहे बघ आम्हाला. आज जे काय घडलं ते समजा बंट्यानं आम्हाला अगोदरच सांगितलं आहे. खरंच आज तू दुष्यंतच्या पाठीशी अगदी ज्याप्रमाणे सत्यवानाच्या पाठीशी सावित्री उभी राहिली होती का नाही, त्याप्रमाणे उभी राहिलीस बघ. आज पोरी आम्हाला तुझा लय अभिमान वाटायला आहे, गर्व वाटायला आहे बघ तुझा. खरंच तू या घरात आणि रांगडे पाटलांच्या तसंच दुष्यंतच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलांनी आली आहेस, आणि तू दुष्यंतच्या आयुष्यात कायम असाय हवंस ही आमची इच्छा आहे बघ. कायम अशीच आमच्या लेकाच्या पाठीशी सावलीसारखी राहा. तुम्ही दोघंजणं आयुष्यभर एकत्र राहा, कायम सुखानं राहा, एवढीच इच्छा आहे बघ. आज मला तुझा केवढा अभिमान वाटायला ना, हे फक्त देवी आईला ठावं असं म्हणत त्या आता कृष्णाच्या चेहऱ्यावरून अलगज हात फिरवतात, तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि कायम अशीच सुखी राहा, आनंदी राहा असा आशीर्वाद तिला देत असतात. हे सगळं बोलत असताना अढळराव हे खूप जास्त भावनिक झालेले असतात, पण तरीही ते स्वतःच्या भावना आवरतात आणि मग कायम असेच दोघंजणं एकत्र राहा, सुखाने संसार करा असं म्हणत ते आता तिकडनं लागोलाग आतमध्ये निघून जातात. आता अढळराव तिकडनं आतमध्ये गेल्याबरोबर लगेचच भक्ती आणि आता बंट्या हे दोघंजणं मिळून कृष्णाला आधार देण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता कृष्णाला मात्र कळत नसतं की आपण आता काय करावं आणि कसं करावं ते. तोपर्यंत अढळराव तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता पुढे खूप मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे काय करायचं आणि कशा पद्धतीने आता या सगळ्यातून बाहेर पडायचं. तिला अजूनही या पेचातनं बाहेर कसं पडायचं त्याचं उत्तर सापडलेलं नसतं आणि त्यामुळे ती आता त्याचं उत्तर शोधत असते, विचार करत असते. आता शेवटी बंट्या आणि भक्ती बी तिकडनं जातात आणि मग कृष्णा शेवटी तिकडं एकटीच बसून असते. एकटी बसून ती विचार करत असते की काय करता येईल, कसं या समध्या परिस्थितीतनं आपल्याला बाहेर पडता येईल. त्याबरोबर त्या ठिकाणं भक्ती येते. आता भक्ती कृष्णाच्या शेजारी बसल्यावर कृष्णा भक्तीला म्हणते, भक्ते भावा, तू इथं एवढ्या रात्रीची काय करायलास, कशा पाय आल्यास इथं? त्याबरोबर भक्ती म्हणत असते, कृष्णे अगं असं काय बोलायलास, न केलेल्या चुकीची शिक्षा तू भोगायला लागली आहेस आणि मी तुला अशी बरी एकटीलाच बाहेर बसू देईन ग. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे तू काही तर माझ्याबरोबर अशीच बसून राहणार आहेस वय? त्याबरोबर भक्ती म्हणते, हा तर मग मी काय तुला अशीच एकटी सोडून देईन असं वाटलं वय तुला? हे बघ कृष्णे, मी असं तुला एकटीला बाहेर नाही बसू द्यायचो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ए भावा हे बघ, असलं काही करू नगस, जाऊन तू आतमध्ये बस जा, उगाचच्या उगाच तू इथं थांबून स्वतःचा बी वेळ वाया घालू नगस आणि माझा बी नगं. चूक माझी आहे नवं, मग शिक्षा बी मॅच भोगणार. माझ्या पायी तू कशा पायी शिक्षा भोगायची? हे बघ, हे मला अजिबातच पट्टायचं नाही की माझ्यामुळं तू बी इथं बसून राहणार आणि तुला बी शिक्षा होणार. मला नाही चालायचं हे. तू आतमध्ये जा आणि आरामाला लाग, म्या बघतो माझं बसतो इथं. त्यावर भक्ती म्हणते, नाही कृष्णे, म्या नाही जाणार कुठं बी, म्या इथंच बसून राहणार तुझ्या संकट तुझ्याजवळ. त्यावर कृष्णा म्हणते, अरे भावा कशा पाय हट्ट करायला लागली आहेस, जा की, मी सांगालो नवं नगं थांबू इथं म्हणून, आता तू माझं ऐका. त्यावर भक्ती म्हणते, नाही म्हणलं नवं, म्या बी नाही ऐकणार तुझं, म्या बी तुझीच बहन आहे, तुझ्या इतकीच हट्टी आहे. त्यावर कृष्णा म्हणते, भक्ते बघ तुला माझी आण आहे. त्याबरोबर भक्ती म्हणते, कृष्णे अगं हे काय गं,
प्रत्येक वेळीस तू आण कशी देतेस मला? नाही नाही, हे नाही चालायचं, आधी आण सुटली म्हण. त्याबरोबर कृष्णा म्हणते, मग तू आधी आतमध्ये जायला वय म्हण की, आणि जा की आतमध्ये, कशा पायी थांबायचं आहे तुला, हैसर जा. त्याबरोबर मग मात्र आता भक्तीचा नाईलाज होतो आणि भक्तीला तिकडनं जावं लागतं. भक्ती तिकडनं गेल्यावर कृष्णा आता तिथं डोकं टेकते आणि बसलेली असते. विजत असलेले दिवे, फुटत असलेल्या फटाकड्या सगळं तिला दिसत असतं. शांतपणे ते सगळं बघत कृष्णा मात्र तिथेच बसून असते. ती ना तिथनं हलत असते ना डुलत असते. आता शेवटी कृष्णाला झोप अनावर होते. तिथंच बसल्या बसल्या कृष्णाचे डोळे मिटले जातात आणि आपोआप कृष्णाला झोप लागते. इथे खोलीत दुष्यंतला आता हळूहळू शुद्ध आलेली असते. शुद्धीवर आल्यावर दुष्यंत पहिलं ग्लासभर पाणी घेतो आणि पितो. त्यानंतर त्याला पूजाने त्याच्याबरोबर केलेला सर्व प्रकार आठवायला लागतो. डी आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू अ लॉट. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. आणि जेव्हा त्या ठिकाणी गुंड आले तेव्हा मात्र प्रेम असलेली व्यक्ती आपल्याला सोडून निघून गेली. शी. आणि मग त्याला पुढे आठवतं की कृष्णा तिकडे आली, कृष्णाने कशा पद्धतीने गुंडांबरोबर मारामारी केली आणि मला घरी आणलं वगैरे. मग आता दुष्यंत विचार करतो, कृष्णा कुठे? कृष्णा. आणि मग तो आता खिडकीतून बाहेर बघतो तर त्याला कृष्णा बाहेर दिसते. दुष्यंत म्हणतो, याचा अर्थ आईने कृष्णाला घरात घेतलेलं नाही आहे. मग लगेचच आता दुष्यंत हा स्वतःहूनच बाहेर जातो आणि आता तो कृष्णाजवळ बसतो. आता कृष्णा ही झोपलेली असते. दुष्यंत अलगद तिला उचलतो आणि आणून सोफ्यावरती झोपवतो. आता सोफ्यावरती झोपवल्याबरोबर दुष्यंत जाऊन पांघरूनसुद्धा घेऊन येतो आणि कृष्णाच्या अंगावरती पांघरतो, कारण बाहेर थंड हवा खूप सुटलेली असते आणि कृष्णाला थंडी वाजत असते. दुष्यंत विचार करतो, ही मुलगी एवढ्या मोठ्या संकटात असतानाही हिने माझी साथ दिली. दुष्यंत आता तिकडनं आतमध्ये जात असतो. त्याबरोबर त्याला पुन्हा घडलेला प्रसंग आठवतो. ज्यावेळेस त्याच्यावरती संकट आलं त्यावेळेस पूजाने त्याच्या संकटात उभं राहायचं सोडून, त्याची साथ द्यायची सोडून तिकडनं जाणं जास्त पसंत केलं आणि कृष्णा हिच्यावर अविश्वास दाखवला. मी हिच्या संकटात उभा नाही राहिलो तरीसुद्धा हिने मात्र माझी साथ दिली. ही मात्र माझ्या संकटात माझ्याबरोबर उभी राहिली. जिच्यावर प्रेम केलं तिने सोडून दिलं आणि जिला कायम घालून पाडून बोलत असतो, जिचा अपमान करत असतो, ती मात्र माझ्याबरोबर माझ्या संकटामध्ये उभी राहिली. हेच आहे खरं कर्तव्य. आता जर हिने माझी साथ दिली आहे तर मग मी तरी हिला हिच्या वाईट वेळेत कसा सोडून जाऊ, असा विचार करत आता दुष्यंत हा ताबडतोब तिथे झोपून घेतो. कृष्णाच्या बाजूला खुर्चीवरती बसल्या बसल्या. आता बसून बसून दुष्यंतही झोपलेला असतो, कृष्णाही झोपलेली असते. बघता बघता आता सकाळ झालेली असते. उन्हं डोक्यावरती आलेली असतात. कृष्णा झोपलेली असते सोफ्यावरती अंगावर वगैरे छान घेऊन गाड. तर दुष्यंत हा आता बसल्या बसल्या झोपलेला असतो. आता जेव्हा ऊन चेहऱ्यावरती यायला लागतं तेव्हा आपोआपच कृष्णाला जाग येते. आता कृष्णाला जाग येते तेव्हा ती म्हणत असते, अरे म्या तर खाली जमिनीवर झोपलो होतो, म्या इथं वर कसं काय आलो, कुणी आणलं मला वर? आणि मग आता मला वर कुणी आणलं असा विचार करत कृष्णा उठतच असते. इतक्यात तिकडं दुष्यंत तिला बसलेला दिसतो. आता दुष्यंतला ह्यो असा बसलेला बघून कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यानंतर आपण पाहतो की इकडे ज्या बाईने दागिने चोरलेले असतात कृष्णाने आणून तिला सगळ्यांसमोर उभी केलेली असते. तर आता ती बाई सांगत असते की मला जत्रेत आलेल्या लोकांनी हे समद करायला लावलं, त्यांनी बळजबरी माझ्याकडनं हे करून घेतलं, म्या मुद्दाम हे समद नाही केलं. त्याबरोबर लोक म्हणायला लागतात, हिला मारा, हिच्या गळ्यात चपलींचा हार घाला. लोक तिच्यावर काठी उगारतात. त्याबरोबर कृष्ण ती काठी पकडते आणि म्हणते, थांबा, कुणी बी तिला मारायची काय बी गरज नाही. या समद्यात तिची काही एक चूक नाही आहे. लोकांनी तिच्याकडनं हे करून घेतलंय, तिनं सवतावून काही बी केलेलं नाही आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, मला सुद्धा पटतंय कृष्णाचं. आणि मग सगळे कृष्णासाठी टाळ्या वाजवतात. तर अढळराव बाळजाबाईंना म्हणतात, बघा आता तुमची जागा आपल्या सुनबाईंनी घेतलेली आहे, सौभाग्यवती दिसतंय ना. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.